उपास बुद्धी न जाणे ग सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या वाहन मजचे माझे होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुरुषी तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नवन कोणा करावे म्या नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं तारं सर्ववेदान्तवेद्यं प्रत्यक्परं महावाहं नमत्तन्यदिति मे निश्चिता मतिः। काल आपण पाहिलं की दोषसहित अविद्या ही स्वप्नाला कारण आहे। त्या ठिकाणी स्वप्नस्थ पदार्थ हे जर अंतःकरणाचे परिणाम आहेत असं जर मानलं तर त्याचं अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य। आणि स्वप्नस्थ पदार्थ हे अविद्येचा परिणाम आहेत असं मानलं तर त्याचं अधिष्ठान आहे ब्रह्मचैतन्य। म्हणजे स्वप्नस्थ पदार्थ हे स्वप्नस्थ पदार्थांना परिणामी उपादान कारण अविद्या आहे किंवा स्वप्नस्थ पदार्थांना परिणामी उपादान कारण अंतःकरण आहे। तर जेव्हा स्वप्नस्थ पदार्थांना परिणामी उपादान कारण अंतःकरण मानलं जातं तेव्हा त्याचं अधिष्ठान अंतःकरण अधिष्ठान चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य आहे। आणि जेव्हा अविद्या ही स्वप्नस्थ पदार्थांची परिणामी उपादान कारण मानली जाते तेव्हा अविद्या अधिष्ठान चैतन्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात। ते ब्रह्मचैतन्य हे त्याचं अधिष्ठान आहे असं सांगितलं। मग त्या ब्रह्मचैतन्य किंवा साक्षी चैतन्य या एकाच अधिष्ठानावर, कारण दोन्ही काय आहेत? एकच आहेत। तसं आपल्याला समजावून सांगण्यासाठी जेव्हा कधी अंतःकरण उपादान कारण मानलं जातं, कधी अविद्या निद्रादोषसहित अविद्या, म्हणून आम्ही त्याला एक पारिभाषिक नावं ठेवलेली आहेत। आपल्याला ज्ञान व्हावं ब्रह्म, खरं आमचा उद्देश काय आहे? दोन चैतन्य, ही दोन चैतन्य सांगण्यात आहे का दोन चैतन्यात त्या ठिकाणी दोनपणा हा उपाधीमुळे आहे हे सांगण्यात आहे? उपाधी कल्पित सांगण्यात आहे तात्पर्य का उपाधी सत्य सांगण्यात आहे? उपाधी जर मिथ्या असतील कल्पित असतील तर त्यांच्यातला भेदसुद्धा काय आहे? म्हणजे कल्पित भेद आहे आणि वास्तव काय आहे? अभेद आहे। कल्पित भेदामुळं वास्तव असणाऱ्या ब्रह्मचैतन्य आणि साक्षी चैतन्य यांच्या अभेदाला इतकिंचितही बाधा येत नाही असं आमचं काय आहे? सिद्धांत आहे। परंतु तो सिद्धांत तुमच्या बुद्धीवर आरूढ व्हावा म्हणून आम्ही अशा प्रकाराने हे समजावून सांगितलं, बरोबर ना? आता यानंतर हे झालं स्वप्न पदार्थाला दोषसहित अविद्या कारण आहे। आता पुढं सांगतात जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थास प्रातिभाषिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान। आता ते काय म्हणतात? जागृत पदार्थाला व्यावहारिक सत्यत्व आहे आणि स्वप्नस्थ पदार्थांना प्रातिभाषिक सत्यत्व आहे। आता प्रातिभाषिक आणि सत्यत्व कसं काय म्हणायचं आहे की नाही? प्रातिभाषिक सत्यत्व कसं? आपल्या तीन सत्ता आहेत। पारमार्थिक सत्ता तिच्यामध्ये काय आहे? तिचा परमार्थ सत्तेचा पदार्थातला तिन्ही कालात बाध होत नाही। तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता, ब्रह्मज्ञानानंतर ज्याचा बाध होतो त्याची व्यावहारिक सत्ता आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याची प्रातिभाषिक सत्ता, असं आतापर्यंत आपण चिंतन केलं। आता जी शंका आहे ती पहा। शिष्य म्हणतो, महाराज ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही, कारण अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही। दुसरी शंका अशी की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे तसेच वेदांत सिद्धांतामध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे। मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद करता येणार नाही। दोन्ही पदार्थांना व्यावहारिकत्व किंवा प्रातिभाषिकत्व यापैकी एकच काहीतरी म्हटले पाहिजे। असं आहे की समोरचा मनुष्य जे आहे ना, उपोद्घाताचं काय लक्षण सांगितलं काल की प्रतिपाद्यार्थम मनसी निधाय, आपल्याला जो विषय सांगायचा आहे तो आपल्या मनात अगोदर ठेवायचा। जसं माऊलीने लिहिलं की कुंभाराच्या मनात घटाचा आकार काय असतो? ठरलेला असतो। काय?
भूमी आतुनी स्वयंभ काय घडे गाडगेयाचे निगती कोंब परिते कुलालमतीचे गर्भ उमटले. की कुलालमती म्हणजे कुंभाराच्या बुद्धीमध्ये हा घट अगोदरच किती आकाराचा कसा करायचा, रांजण करायचं की परळ करायचं हे सगळं ठरलेलं असतं. त्याप्रमाणे श्रीगुरु याला काय जीव ब्रह्माचं ऐक्य आणि जगताचं मिथ्यात्व जेणेकरून बुद्धीवर आरूढ होईल अशा प्रकाराने मांडणी करतात, अशा प्रकारच्या प्रक्रिया मांडतात. परंतु या ठिकाणी त्यांना शब्दांमध्ये तात्पर्य नाही, शब्द छलामध्ये तात्पर्य नाही. त्यांना काय सांगायचे, शब्दाच्या द्वारा शब्दातीत वस्तू सांगायची. स्वामी महाराज सांगायचे की आपण जेव्हा एखाद्या पोहण्याच्या तलावामध्ये जातो तिथं स्प्रिंग असते आणि त्या स्प्रिंगवर आपण उभं राहतो. उभं राहिल्यानंतर एकदम जोराने तिच्यावर दाब देतो. ते दाब दिला की ती स्प्रिंग काय करते, खाली जाते. आपणही त्याच्याबरोबर खाली जात नाही. ती स्प्रिंग काय करते, खाली जाते आणि आपल्याला एकदम त्याच्यामधून त्या पोहण्याच्या तलावामध्ये ढकलून देते. तसा हा शब्द जो आहे, शब्द हा बहुकाळ सार उपकाराची राशी. मनोनी चालविला मागे येतील त्याशी. मागोनी आली वाट सिद्ध ओळीची किंवा सिद्ध ओळखीची तैशी. तरले तरतिगा आणि काही विश्वासी. जर जे विश्वासी लोक असले असे अनेक तरुण गेले, पुढेही तरणारे. आणि त्यासाठी कोणी शब्द हा उपकाराची राशी आहे, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. परंतु होतं काय, प्रतिपाद्यमार्थ मनसी निधाय. प्रतिपादित अर्थ आपल्या मनामध्ये ठेवून काय अर्थांतर वर्णनम उपद्घाता. हा अर्थांतर दुसऱ्या विषयाचं म्हणजे शब्दाने दुसऱ्या एखाद्या प्रक्रियेची मांडणी करणं, परंतु आपल्या मनात मात्र उद्देश वेगळाच आहे. परंतु पुढं सांगण्याचा जो विषय त्याची भूमिका अगोदर तयार करण्यासाठी श्रीगुरूंनी त्याला एक असं सांगितलं, सगळं परमार्थिकच वस्तू आहे, एकच एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. या ठिकाणी ब्रह्मच आहे, दुसरं काही नाहीच आहे का. नेह नानास्ति किंचन असं तर वेदाने सांगितलं. गुरुनी शिष्याला आल्याबरोबर असं सांगितलं असतं तर झालं असतं का त्याला बोध? तो परोक्ष ज्ञान तरी त्याला झालं असतं का? तो म्हटला असता केवळ एक सद्वस्तूच आहे आणि दुसऱ्या पदार्थांना सत्ताच नाही. मग हे दिसतंय काय, जगत दिसतंय याचं काय, हे ऐकी नाही. पुन्हा त्याला जागृतीत पदार्थात दिसणारं एक विश्व आहे आणि स्वप्नात दिसणारं एक विश्व आहे, आहे की नाही. हा त्याचा अनुभव आहे की नाही. हा जरी जागृती आणि स्वप्न एकच असल्या, सगळं प्रातिभाषिक असलं, प्रातिभाषिक पदार्थ अधिष्ठानात त्रैकालिक अत्यंत अभावरूप असला तरी आता याला जर प्राथमिक स्वरूपात आपण सांगितलं तर त्याच्या बुद्धीवर आरूढ होईल का? नाही. म्हणून श्रीगुरू या ठिकाणी त्याला उपोद्घात रूपाने सांगताना सत्ता 3 सांगतात. आपण नेहमी चिंतन करतो सत्ता 3 आहेत का सत्ता 2 आहेत? सत्ता एकच आहे, सत्ता धन्याची की जी मायबाप. पण असं असताना त्याला 2 सत्ता सांगितल्या, व्यावहारिक सत्ता आणि आपलं प्रातिभाषिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता. तो काय म्हणतो, प्रातिभाषिक सत्ता कोणत्या पदार्थाची? स्वप्नाची. आणि हे व्यावहारिक जगत दिसतं याचं काय? व्यावहारिक जगत एक सांगितलं. वास्तविक व्यावहारिक सत्ता सांगायची का प्रातिभाषिक सत्ता सांगायची का दोन्ही सांगायच्याच नाही? सत्ता सांगायची फक्त पारमार्थिक सत्ता, पण आरूढ होत नाही. म्हणून याच्या भ्रामक अनुभवाचा अनुवाद करून श्रुती माऊली किंवा संत याला 3 सत्ता सांगतात. आणि सत्ता सांगताना काही जरी आपल्याला सांगायचं झालं, अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. अद्वैत सिद्धांत सांगायचा असला तरी 2 ओठाने अद्वैत म्हटलं जातं की नाही. दोघातून एकाचा बोध करायचा झाला तरी सुद्धा दोही टिपऱ्या एकच नाद एक असला तरी 2 टिपऱ्या वाजवल्याशिवाय नाद निर्माण होतो का? नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी जर केवळ परमात्मा सांगायचा असला तरी सुद्धा सगुण, निर्गुण, उपाधी, विशेषण अशा अनेक प्रकारच्या शब्दांचा प्रयोग शास्त्रकार करतात. त्याप्रमाणे या ठिकाणी श्रीगुरूंनी 3 सत्ता सांगितल्या आणि त्या 3 सत्तामध्ये स्वप्नाची प्रातिभाषिक सत्ता आहे, जागृतीतल्या पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे आणि परमात्म्याची अधिष्ठानाची पारमार्थिक सत्ता आहे. असं आत्तापर्यंत जे 4-5व्या तरंगात आपल्याला संस्कार झाले किंवा चिंतन झालं तर ह्या गोष्टीबद्दल तर काय आपल्या मनात शंका राहिलेली नाही. परंतु आता या ठिकाणी असं सांगितलं की त्यांनी शंका केली होती की जे स्वप्नस्थ पदार्थ आहे त्याचं कारण
कोण? माता, पिता, पुत्र हे सगळे तुम्ही काय म्हणतात अनिर्वचनीय उत्पन्न होतात. परंतु मग जे आपल्याला तर स्वप्नामध्ये असं वाटतं की हा पुत्र आहे, ही माता आहे, हा मातामह आहे की नाही. मग यांच्या आणि तुम्ही तर म्हणतात हे सगळे युगपतच उत्पन्न होतात. आणि ज्या अर्थी त्यांच्यात कार्यकारण भाव नाही त्या अर्थी याचं कारण कोण? तर याचं कारण कोण हे सांगितलं? अविद्या आहे असं सांगितलं. पुढं जाऊन असं सांगितलं की अविद्या किंवा अंतकरण याचं कारण आहे असं सांगितलं. बरोबर ना? अविद्या किंवा अंतकरण हे याचं कारण आहे असं सांगितलं. आता पाठीमागचे संस्कार त्याचे जागृत झाले की तो काय म्हणतो, जागृतीतले पदार्थ जे आहेत तर त्याचं ज्ञान अंतकरणाने अंतकरण वृत्तीच्या द्वारा ज्ञान होतं. ते पदार्थ कोणते असतात? जागृतीतले. आणि भ्रमातले किंवा स्वप्नातल्या पदार्थांचं ज्ञान होतं. ते पदार्थ कोणाचे कार्य असतं? आपलं. ते पदार्थांचं ज्ञान कशाने होतं? अविद्यावृत्तीद्वारा. अविद्यावृत्तीद्वारा काही पदार्थांचं ज्ञान होतं आणि अंतकरण वृत्तीद्वारा काही पदार्थांचं ज्ञान होतं. अंतकरण वृत्ती जेव्हा तुम्ही मानता तेव्हा तिचं अधिष्ठान कोण आहे? साक्षी चैतन्य आहे. अविद्यावृत्तीचं द्वारा जेव्हा स्वप्नादी पदार्थांचं ज्ञान होतं तेव्हा त्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. बरं तुम्हीच अगोदर सांगितलं की नाही, त्याला मागची एक प्रक्रिया आठवते आणि त्या प्रक्रियेनुरूप तो श्रीगुरूंच्या ह्या विधानाला विरोध करतो किंवा त्यांचं खंडन करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला म्हणतात की त्यांना अडचणीत आणायला पाहतो. आणि ते कशी अडचणीत आणतो ते ह्यामध्ये शंकारूपाने शिष्याने केले. याला म्हणतात शब्दच्छल. वास्तविक मनुष्य मुमुक्षु दशेत आला म्हणजे श्रीगुरूंवर अत्यंत विश्वास ठेवून त्याने वस्तू आकलन करायची किंवा समजावून घ्यायची हे त्याचं कर्तव्य आहे. त्याच्या ठिकाणी त्याने जास्त स्वतःचं डोकं आणि तेही दुष्तर्कयुक्त किंवा ज्याला शास्त्र विरुद्ध असा तर्क त्याने लावू नये, परंतु लावतात. आणि अशी लोक जगामध्ये भरपूर आहे, असे कनिष्ठ अधिकारी भरपूर आहे. म्हणून त्यांची दया येऊनच या ठिकाणी रात्री फोन आला होता आपल्या सवाशे महाराजांचा. तर ते म्हणे की आम्हाला स्वामीजींनी सांगितलं की मी त्यांचं आता ब्रह्मसूत्र झालं म्हणजे प्रस्थांतरही पूर्ण झाली. मग त्यांना म्हटलं आता बृहत प्रस्थांतरही करा. तर ते म्हणे माझी करण्याची इच्छा होती, पण ज्याने आम्हाला लघु प्रस्थांतरही शिकवली त्यांनी सांगितलं का हे शिकू नका. बरं शिकू नका म्हणजे मी शिकून तुम्हाला सांगतोय म्हणे, मी स्वतः शिकलो आणि मग तुम्हाला सांगतो की हे शिकू नका. त्याचं कारण असं की ते म्हणे लघु प्रस्थांतरी जेवढे सिद्धांत आलेत तेवढेच सिद्धांत त्याच्यामध्ये आलेले, परंतु तितकेही आलेले नाहीत. कारण त्यांच्या पुढं काय खंडन खाद्यामध्ये काय खंडन म्हणणं नाही. अद्वैत सिद्धी, चित्सुखी याच्यामध्ये काय तर्कशुद्ध पद्धतीनं विचार केलेला आहे. त्यामुळे याची राहिलेली उपस्थिती पण जाते आणि त्याच्यातून फारच थोडा फायदा होतो आणि तोटाच अधिक होण्याची शक्यता आहे. तोटा होतो असं नाही. जो खरा मुमुक्ष असेल आणि त्याला शंका असेल तर ते त्यालाही उपयुक्त आहेत. याच्या विचारसागरापेक्षाही कनिष्ठ अधिकारी असला तर त्याच्यामध्ये त्याला अनुमान हे करायचं झालं तर त्याला वृत्ती प्रभाकर उपयोगाचा आहे की नाही. त्याच्यातही कोणाचं समाधान झालं नाही तर वेदांत परिभाषादी किंवा दुसरे प्रकरण ग्रंथाचं अध्ययन हे केलंच पाहिजे. पण नसेल तर उगीच त्याच्यामध्ये वेळ म्हणजे काळाचा अपव्यय करण्यात काही कारण नाही. तर याचाच अर्थ काय आहे की आपल्याला शब्दच्छल करण्यासाठी हे ग्रंथ शिकायचे नाही. परंतु या ठिकाणी ह्या शिष्याला जेव्हा सांगितलं गेलं की स्वप्नस्थ पदार्थ जेव्हा अविद्येचा परिणाम आहे असं सांगितलं जातं तेव्हा त्याचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. आणि जेव्हा अंतकरणाचा परिणाम म्हणून सांगितलं जातात तेव्हा त्याचं अधिष्ठान आहे साक्षी चैतन्य. आता अधिष्ठान शब्द त्याला माहीत होता आणि पाठीमागे एक प्रक्रिया ऐकलेली होती. ती प्रक्रिया कोणती ऐकली होती? अधिष्ठान ज्ञानाने आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होते. रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची काय होते? निवृत्ती होते. रज्जू कोण आहे? इथं रज्जूपही चैतन्य घेण्यापेक्षा आपण समजण्यासाठी रज्जू हेच अधिष्ठान आहे असं म्हणतो. शुक्ती हेच अधिष्ठान आहे रजताचं असं आपण म्हणतो. रजत कल्पित आहे आणि अधिष्ठान सत्य आहे असं आपण म्हणतो. वास्तविक शुक्ती तरी सत्य आहे का? रज्जू तरी सत्य आहे का? सत्य नाही. तर त्या ठिकाणी रज्जूपहित चैतन्य असं आपण घेतो. पण इथं समजावून सांगत असताना आपण रज्जू शब्दाचा किंवा शुक्ती शब्दाचा पुरुषासाठी स्थाणू शब्दाचा प्रयोग करतो. परंतु ही एक गोष्ट आपण मागं सांगून गेलो की अधिष्ठान ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते. इथं अधिष्ठानं किती सांगितली? 2 अधिष्ठानं सांगितली. अंतकरणाला कारण मानलं तर साक्षी चैतन्य, अविद्येला कारण मानलं तर ब्रह्मचैतन्य, अशी 2 अधिष्ठानं सांगितली. तेव्हा मागे केलेले जे संस्कार आहे कमीत कमी हा वंदनीय एवढ्यासाठी का मागचं पुढचं अनुसंधान ठेवतो.
काय मागचं पाठ आणि पुढचं पाठ मागचं सपाट अशी याची वृत्ती नाही. त्या रीतीनं हा वंदनीयच आहे. पण तरीसुद्धा याच्या अंतःकरणामध्ये झालेली शंका तो कशी या ठिकाणी अभिव्यक्त करतो ते पहा. शिष्य म्हणतो, महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. स्वप्नस्थ पदार्थ आता ब्रह्मचैतन्य अधिष्ठान मानतात, म्हणजे ब्रह्मचैतन्य अधिष्ठान मानतात आणि अविद्येचा स्वप्नस्थ पदार्थ हा परिणाम आहे असं मानतात. हा एक पक्ष तुम्ही सांगितलाच की नाही आतापर्यंत, ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे असं सांगितलं की नाही. किंवा अंतःकरण ज्यावेळेला मानतात तेव्हा साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे असं सांगतात. तर ज्या पक्षामध्ये ब्रह्मचैतन्य स्वप्नस्थ पदार्थांना अधिष्ठान आहे असं एकदा मानलं की दुसरं एक प्रक्रिया, तुमच्याच प्रक्रिया आमच्या डोळ्यासमोर येते. ती काय होते, अधिष्ठान ज्ञाना वाचून आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होणार नाही. मग आता आपल्याला स्वप्न पडतं आणि ज्या पक्षात स्वप्नस्थ पदार्थ हा अविद्येचा परिणाम आहे असं मानतात, त्या स्वप्नस्थ पदार्थांची निवृत्ती करायची झाली तर ती कशाने होईल, अधिष्ठान ज्ञानाने. आणि अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मचैतन्य. मग ब्रह्मचैतन्याचं ज्ञान झाल्या वाचून स्वप्नस्थ पदार्थाची निवृत्ती होईल का, नाही. म्हणजे याचा अर्थ जर एखाद्या मनुष्याला स्वप्न पडायला लागलं, कर्मधर्म संयोगाने स्वप्न पडलं आणि त्या मनुष्याला ब्रह्मज्ञान झालेलं नसलं तर त्याचं स्वप्न थांबवण्याचा उपाय काय, बरोबर आहे की नाही. आता त्याला काय केलं पाहिजे, अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं ज्ञान, आणि त्याला अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं ज्ञान झालं नाही. मग आता त्याचा स्वप्न किती काळ पडेल, भरपूर चिंतन आहे, पण एवढंच लक्षात घ्या. तर आता हे ब्रह्मचैतन्याचं ज्ञान त्याला झालेलं नाही, मग स्वप्नाची निवृत्ती होईल का, नाही. कारण अधिष्ठान ज्ञाना वाचून अध्यस्थ पदार्थाची कल्पिताची निवृत्ती होत नाही. हा तुमचा काय आहे, अकाट्य सिद्धांत आहे. आणि हा कोणी सांगितला, तुम्ही. आणि तुमच्या सांगण्यावरून आम्ही विश्वासाने हा ग्रहण केला, परंतु आता या ठिकाणी विश्वासाला तडा जायला लागला असं सांगतो. महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. बरं, का होणार नाही, कारण अधिष्ठानाच्या ज्ञानावाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. दुसरी शंका अशी, एवढीच शंका आली असं नाही, त्याच्या मनात असे की खरंच गुरुजींना काय करावं लागेल, ही गोष्ट अमान्यच करावं लागेल, अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असं जर म्हटलं तर ब्रह्मचैतन्य हे स्वप्नस्थ पदार्थांना अधिष्ठान मानता येणार नाही, आहे की नाही. हीच एवढी एक शंका नाही, या शंकेमध्ये दुसरी एक शंका करतो. दुसरी शंका अशी की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे, तसेच वेदांत सिद्धांतामध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे. आता आपण चौथ्या तरंगामध्ये चिंतन केलं, जसं तिथं आपलं जसं ते तसं हे, आहे की नाही. जसं ते म्हणजे स्वप्न, तसं हे म्हणजे कोण आहे, जागृती, आहे की नाही. जागृती आणि स्वप्न एकच आहे असं ठरवलं ना त्यांनी. चौथ्या तरंगात ठरवलं, पाचव्या तरंगातही जागृती आणि स्वप्न यांच्यामध्ये किंचितही भेद नाही असं, आहे की नाही. मग आता जर भेद नाही म्हटल्यावर वेदांत सिद्धांत काय आहे, स्वप्नातल्या पदार्थांचं अधिष्ठान तुम्ही आता काय सांगितलं, स्वप्नस्थ पदार्थ अविद्येचा परिणाम मानलं म्हणजे त्याचं अधिष्ठान कोण झालं, ब्रह्मचैतन्य. आता तुम्ही जागृतीतले जे पदार्थ आहेत त्याचं अधिष्ठान कोण मानता, त्याचंही अधिष्ठान तुम्ही काय मानता, ब्रह्मचैतन्यच मानतात. स्वप्नातल्याही पदार्थातलं अधिष्ठान कोण मानतात, ब्रह्मचैतन्य सांगतात. बरं, स्वप्नात त्या पदार्थाला कारण कोण आहे, अविद्या. आता तुम्ही एक अंतःकरण शब्द योजला, पण तुमचा ह्या सिद्धांतामध्ये जागृतीतले पद यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता, माझ्या अविद्येचाच हा परिणाम आहे. तथा जागृत प्रपंचोपी, त्याप्रमाणे जागृत प्रपंचसुद्धा काय आहे, मयी माया विजृंभिता, म्हणजे जागृतीतला प्रपंच आणि स्वप्नातला प्रपंच दोन्हीही अविद्येचा परिणाम आहे. म्हणजे दोन्हींनाही कारण कोण आहे, अविद्याच आहे. म्हणजे जागृत प्रपंचाला अधिष्ठानही कोण आहे, ब्रह्मच आहे. आणि स्वप्नस्थ पदार्थाच्या अविद्येला एक अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मचैतन्यच आहे असं तुम्ही सांगितलं. पण त्या ठिकाणी तुम्ही असं सांगितलं की अधिष्ठान चैतन्य जागृतीतल्या पदार्थाला ब्रह्मचैतन्य आहे आणि कारण अविद्या आहे. स्वप्नातल्या पदार्थाला अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मचैतन्य आहे आणि उपादान कारण अविद्या आहे असं सांगितलं की नाही.
मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद करता येणार नाही. मग तुम्ही जागृतीतल्या पदार्थाला, जागृतीतले पदार्थ अविद्येचाच परिणाम आहे, स्वप्नातले पदार्थ अविद्येचा परिणाम आहे. स्वप्नातल्याही पदार्थांना ब्रह्म चैतन्य अधिष्ठान आहे, जागृतीतल्याही पदार्थांना ब्रह्मचैतन्यच अधिष्ठान आहे. मग जागृतीतल्या पदार्थ जे असतात त्यांना व्यावहारिक सत्यत्व आहे की नाही, आणि स्वप्नातले पदार्थ असतात त्यांना प्रातिभाषिक सत्यत्व. म्हणजे व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता असा दोन प्रकार, म्हणजे असा भेद तुम्हाला करता येणार नाही. आणि तुम्ही तर सरळ 3 सत्ता सांगताना जागृतीतल्या पदार्थांची व्यावहारिक सत्ता, स्वप्नातल्या पदार्थांची प्रातिभाषिक सत्ता, असं एकदम ठामपणे आहे की नाही तुम्ही धाडसाने अशा प्रकारचं विधान केलं. बरं, तुमचं केलं असं नाही, वेदांताचाच सिद्धांत असा आहे. जागृत आणि स्वप्न दोन्ही पदार्थाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य असून दोघांचंही कारण अविद्या आहे असं तुम्ही सांगितलं की नाही. मग आता तुम्हाला 2 सत्ताचा भेद करता येईल का? नाही. आता दोन्हींची काय म्हणावं लागेल, एक तर तुम्ही दोघांची व्यावहारिक सत्ता म्हणा, नाही तर दोघांची प्रातिभाषिक सत्ता म्हणा, अशा प्रकारची शंका आहे. ठीक आहे ना. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद करता येणार नाही. दोन्ही पदार्थांना व्यावहारिकत्व किंवा प्रातिभाषिकत्व यापैकी एकच काहीतरी म्हटले पाहिजे. दोन्ही पदार्थांना व्यावहारिक सत्तातले पदार्थ म्हणा, नाहीतर दोन्हींनाही प्रातिभाषिक म्हणा. शंका लक्षात आली ना. आता बघा, उत्तर सोपं आहे. श्रीगुरू सांगतात, पूर्वी ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती 2 प्रकारची सांगितली आहे. त्यात पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही हे खरे, परंतु दंडाधिकांच्या प्रहाराने घटादी कार्याची उपादान कारण जी मृत्तिका तीत लयरूप जी दुसरी निवृत्ती ती स्वप्नाचा हेतू जो निद्रादोष त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संभवते. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील पदार्थांची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका केली होती, तिचे समाधान सांगतो. पहिलं लक्षात घ्या, आपल्या अगोदर ख्याती निरूपण झालं की नाही, त्या ख्याती निरूपणामध्ये किती ख्याती सांगितल्या? 5 का 6 ख्याती सांगितल्या? 6. त्याच्यातली शेवटची ख्याती कोणती आहे? अनिर्वचनीय ख्याती. त्या अनिर्वचनीय ख्यातींनी सर्व ख्यातींचं खंडन झालं की नाही, म्हणजे एक तर पुढच्या ख्यातीनं मागच्या ख्यातीचंच खंडन केलं आणि अनिर्वचनीय ख्यातीने त्या सर्वच ख्यातींचं काय आहे? खंडन झालेलं आहे. कारण सर्व काय आहे, हे असत पण नाही असत पण नाही. सत्ख्यातीचं खंडन केलं, असत ख्यातीचं केलं, अन्यथा ख्यातीचं खंडन केलं, पुन्हा काय आत्मख्यातीचं खंडन केलं, अजून कसलं अख्यातीचं खंडन केलं आणि अनिर्वचनीय ख्यातीचं मंडन केलं. बरोबर आहे ना. ख्याती अशा झाल्या. पहिली कोणती आहे? असत ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी अन्यथा ख्याती, चौथी अख्याती, 5वी सत्ख्याती, 6वी अनिर्वचनीय ख्याती. बरोबर ना. मग आता त्याला मागचं कधी कधी स्मरण करावं लागतं ना. जरी आता परीक्षेला नसलं तरीसुद्धा 6व्या तरंगामध्ये ख्याती शब्द आला म्हणून आपल्या डोळ्यापुढे आला तर काय बिघडणार थोडंच आहे की नाही. झालं तर चांगलंच होईल. पूर्वी ख्याती निरूपणामध्येही निवृत्ती 2 प्रकारची सांगितली आहे. ख्यातीचं निरूपण करताना निवृत्ती शब्द आला होता. तर निवृत्ती 2 प्रकारची सांगितली, एक लयरूप निवृत्ती आणि एक आत्यंतिक निवृत्ती असं सांगितलं. बरोबर ना. एक आत्यंतिक निवृत्ती आणि एक लयरूप निवृत्ती आहे की नाही. आपण जे हजामत करतो आहे की नाही, तर ती निवृत्ती कोणती आहे? आणि टक्कल पडतं ती निवृत्ती कोणती आहे? आत्यंतिक निवृत्ती आहे की. म्हणून सांगतात त्यात पहिली एक लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्तीचं स्वरूप सांगितलं. त्यात पहिली कारणसहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती. एखादी विनाशरूप आत्यंतिक निवृत्ती म्हणजे तो पदार्थ निवृत्त झाला की परत उत्पन्न होत नाही, अशी आत्यंतिक निवृत्ती कशाची सांगितली? दर कारणासहित कार्याची आत्यंतिक निवृत्ती ही सांगितली. ही कधी होते? स्वप्नातल्या पदार्थाची काय त्याची शंका काय आहे? स्वप्नातल्या पदार्थाची निवृत्ती करायची असेल तर अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान झाल्या वाचून त्या स्वप्नस्थ पदार्थांची निवृत्ती होणार नाही अशी त्याची शंका होती. बरोबर आहे ना. तर ते म्हणतात निवृत्ती, पण निवृत्ती शब्द योजला
परंतु निवृत्ती दोन प्रकारची आहे ना, एक आहे आत्यंतिक निवृत्ती आणि दुसरी आहे लयरूप निवृत्ती. तेव्हा ती आत्यंतिक निवृत्ती खरोखरच ब्रह्मज्ञान झाल्या वाचून स्वप्नस्थ पदार्थांची होणार नाही, कारण ती निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कारणासहित कार्यनिवृत्त झालं पाहिजे. कारण कोण आहे? अविद्या. अविद्या जोपर्यंत निवृत्त होत नाही कार्यासहित, तोपर्यंत त्या कार्याची आत्यंतिक निवृत्ती होणार नाही. परंतु दुसरी लयरूप निवृत्ती आहे, ती व्हायला काय हरकत नाही, कारण स्वप्नाच्या विरोधी कोण आहे? निद्रा. ऐक ना, निद्रेमध्ये स्वप्न पडतं. ऐक नाही, आपलं स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा. मग जर एखादा मनुष्य निद्रा त्याची गेली, म्हणजे निद्रेचा नाश झाला, तर स्वप्नाची निवृत्ती होईल की नाही? होईल. ती आत्यंतिक होईल का लयरूप होईल? लयरूप होईल. पुन्हा त्याला स्वप्न पडेल की नाही? पडेल, कारण अविद्या आहेच आहे. बरोबर आहे ना, अविद्या अजून आहेच आहे. म्हणून त्या ठिकाणी फक्त काय झालं? त्या पदार्थांचा अविद्येमध्ये लय झाला, आहे की नाही. परंतु जर ब्रह्मज्ञान झालं, तर ब्रह्मज्ञान झालं म्हणजे काय होईल? अविद्या आणि अविद्या कार्याचं काय होईल? निवृत्ती होईल. आणि मग ती निवृत्ती होईल, ती आत्यंतिक निवृत्ती होईल की नाही. म्हणून स्वप्नस्थ पदार्थाची आत्यंतिक निवृत्ती ही ब्रह्मज्ञाना वाचून होत नसली तरी मागं ख्यातिवादामध्ये निवृत्तीचे जे दोन प्रकार सांगितले, त्याच्यामध्ये सांगितलेली लयरूप निवृत्ती ही ब्रह्मज्ञाना वाचूनही होण्यास हरकत नाही. ठीक आहे ना. पूर्वी ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती दोन प्रकारची सांगितली आहे. त्यात कारणासहित कार्याची विनाशरूप निवृत्ती, विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही, हे खरे. त्याच्यात अजून एक शब्द आहे, मी त्याचं स्पष्टीकरण करण्यात राहिलं. स्वामी महाराज नेहमी सांगायचे आहे की स्वप्नातल्या पदार्थाची ही जी निवृत्ती आहे, ही निवृत्ती कधी होईल? तर जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान झाल्या वाचून होणार नाहीत. अजून थोडं चिंतन आहे, चांगलं लक्षात घ्या की आता हे ब्रह्मज्ञान स्वप्नात होईल काय? हे जाऊ द्या, तर थोडं खाली येऊन बोला. तर हा स्वप्न असं स्वप्न जागृतीत जर ब्रह्मज्ञान होत नाही एवढे प्रयत्न करून, तर स्वप्नात ब्रह्मज्ञानाची शक्यता आहे का? हां, नाही. याच्यामध्ये काय करावं लागेल? नाही, तुमचाच पक्ष मांडायचा असला, आमचं म्हणणं नाही, तर चांगलीच गोष्ट आहे. तुमच्या तोंडात साखर पडो, कारण तुकाराम महाराजांचं त्याला प्रमाण आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण इथं काय चाललं आहे? सामान्य मध्यम मुमुक्षूसाठी चालले, त्याच्यात हा कनिष्ठ अधिकारी. तर याच्यामध्ये सांगतात की हे जे ब्रह्मज्ञान कुठं होईल? जागृतीत होईल, आहे की नाही. जागृतीमधले श्रीगुरू म्हणजे व्यावहारिक सत्तेतले गुरु, शास्त्र, व्यावहारिक सत्तेतलं आपण, हे सगळं लागेल की नाही. आणि जर याच्यामध्ये निवृत्ती झाली, जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान झालं, तर त्या ठिकाणी अविद्या जाईल की नाही. मग अविद्या कार्य स्वप्न आहे का अविद्या कार्य जागृती आहे? दोन्ही पण आहे. आणि मूळ अविद्या जर निवृत्त झाली कार्यासहित, आता पुन्हा तिचा उद्भव होण्याची शक्यता आहे का कार्यरूपाने? नाही. मग तिची आत्यंतिक निवृत्ती झाली की नाही? कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती ही ब्रह्मज्ञानानेच घडते, यात काही शंका नाही. पण चालला विषय कोणता? स्वप्नस्थ पदार्थाची. पण स्वप्नस्थ पदार्थाची आत्यंतिक निवृत्ती ही जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही. याचा एक भाव असा आहे की जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा जर खूप प्रयत्न केला, तर जागृतीमध्येच अविद्या निवृत्त झाली की ती कोणत्या अवस्थेतली झाली? सुषुप्ती अवस्थेतली का स्वप्नावस्थेतली? का संपूर्णच अविद्या निवृत्त झाली? संपूर्ण. पण हे सगळे प्रयत्न व्हायला कुठं पाहिजे? जागृतीमध्ये. का बहुतेक लोकांना जागृतीमध्येच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे? बहुतेक लोकांना स्वप्नामध्ये स्वप्नसुद्धा तुम्हाला काय वाटतं? सत्यच वाटत असतं, आहे की नाही. परंतु स्वप्न जागृत अवस्थांतर झाल्याबरोबर तुम्हाला काय वाटायला लागतं? मिथ्या. पण जागृतीमध्ये जो तुमचं ब्रह्मज्ञान होतं, त्याच्यामध्ये तिन्ही कालात अविद्येचा काय आहे? अभाव आहे. जागृती तिन्ही अवस्थेमध्ये तिन्ही अवस्थेमध्ये अविद्या आणि अविद्या कार्याचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय हा तुमचा स्वप्नात होणार नाही, आहे की नाही. आणि स्वप्नात अविद्येचीही निवृत्ती होणार नाही. ती कुठं होईल? जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान झालं तरच होईल. म्हणून सामान्यपणे सर्वांनी प्रयत्न कशात करायचे? जागृती अवस्थेमध्ये. कशासाठी करायचे? ब्रह्मज्ञानचं. ब्रह्मज्ञानाने होईल काय? अविद्या आणि अविद्या कार्याची आत्यंतिक निवृत्ती होईल, याच्यासाठी. आता याच्यानंतर अशी एक शंका केलेली विद्वानांनी वेदांतामध्ये, आणि तेच थोडक्यात सांगतो. आता महाराजांनी त्याचं उत्तर दिलंच की त्यांनी असं विचारलं की स्वप्नात ब्रह्मज्ञान होतं की होईल का नाही? थोडक्यात ऐका, याच्यामध्ये लक्षपूर्वक ऐका. तर स्वप्नामध्ये देखील ब्रह्मज्ञान होऊ शकतं. इथं का सांगितलं हे लक्षात आलं ना?
सहसा किती लोक आहे असे ब्रह्मज्ञान स्वप्नात झालं आणि मी मुक्त झालो. आता जागृतीरूपी स्वप्नात मला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणणारी लोक आहेत. जागृत स्वप्नामध्ये मला ज्ञान झालं असं म्हणणारे लोक आहेत. पण स्वप्न जागृतीत मला ज्ञान झालं असं म्हणणारे फार थोडे. तुकोबारायांसारखं मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश असे म्हणणारे फार थोडे. आणि आपला ग्रंथ काय आहे, सामान्यपणे आमच्यासारख्या गरिबी हटाव या न्यायाने मध्य मुमुक्षूसाठी किंवा मंद मुमुक्षूसाठी हे चाललेले, म्हणून ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही असं म्हटले. आता दुसरा प्रश्न आहे, स्वप्नामध्ये ब्रह्मज्ञान होईल का नाही. तर वेदांत सिद्धांताप्रमाणे स्वप्नामध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकतं. का तर वेदांताचा सिद्धांत आहे ना, स्वप्न आणि जागृती काय आहे, एकच आहे. जागृतीमध्ये होत असेल तर स्वप्नामध्ये व्हायला काय हरकत आहे. पण जागृतीमध्ये कसं होतं, जर श्रीगुरूंनी तत्वमास्य महावाक्याचा उपदेश केला आणि अधिकारी शिष्याने त्या ठिकाणी त्याची अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती झाली, तर त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाचा आणि अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध करते. समजा एखाद्याला स्वप्नामध्ये, पुढे येणारचे विषय, स्वप्नामध्ये श्रीगुरू भेटले आणि श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि तो अधिकार संपन्न असला आणि श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला, तर स्वप्नामध्ये वृत्ती आहेत की नाही, आहेच आहे. आणि मग त्या स्वप्नात, त्या वृत्तीमध्ये म्हणजे स्वप्नातली असणारी अंतःकरण वृत्ती, त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य, ते चैतन्य काय करेल, त्या अज्ञानाचा नाश करेल. अज्ञानाचा नाश करेल म्हणजे संपूर्ण नाश करेल का काहीचा नाश करेल, संपूर्ण नाश करेल. मग काय आहे की वेदांताचा सिद्धांत असा आहे, अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाली पाहिजे, म्हणजे काय होईल, तुमच्या अविद्या कार्याची आत्यंतिक निवृत्ती होईल. मग ती वृत्ती जर जागृतीच झाली पाहिजे असा वेदांताला आग्रह आहे का कुठेही झाली तरी चालेल. बरं, स्वप्नामध्ये वृत्ती असते का नसते, असते. वृत्ती असली मग ती स्वप्नातली असो किंवा जागृतीतली असो तरीसुद्धा ब्रह्मज्ञान होऊ शकतं. आता दुसरा प्रश्न येईल, सुषुप्तीत ब्रह्मज्ञान होईल की नाही, खरं सांगा. सुषुप्तीत ब्रह्मज्ञान होणार नाही. समाधीत ब्रह्मज्ञान होईल की नाही, नाही होणार. का नाही होणार, सुषुप्तीमध्ये वृत्ती आपल्या कारण असणाऱ्या अज्ञानामध्ये लीन झालेली असते, ती ब्रह्मास्मी होईल का आता, नाही. समाधीमध्ये व्हायला काय हरकत, समाधी तर किती मोठी अवस्था आहे, पण तिथं सुद्धा आपली अंतःकरण वृत्ती आपल्या अधिष्ठान चैतन्यात लीन झालेली असते. त्या चांगदेवाला समाधी सोडून जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना शरण आला तेव्हाच त्याला काय झालं, तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म चांगदेव 65च्या रूपाने ऐकायला मिळालं, ऐके नाही. आणि मग तो काय झाला, स्वप्नातून जागृत झाला, ऐके नाही. त्या ठिकाणी त्याला काय झालं, त्याला अहम ब्रह्मास्मी असं तिथं काय लागली, त्याला वृत्ती लागली. तो जर समाधीत जाऊन ज्ञानेश्वर महाराज त्याला म्हणले असते अयम आत्मा ब्रह्म चांगदेव, तर झालं असतं का, त्याला झालं नव्हतं. त्याचंच पहिल्यांदा काय झालं, तेव्हा युत्थान झालं, त्याच वेळेला झालं, तेव्हा स्वप्नातही ज्ञान होऊ शकतं. इथं आपल्याला विषय एवढाच चाललेला आहे की स्वप्नस्थ पदार्थाची आत्यंतिक निवृत्ती ही जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही असं ते म्हणतात. लक्षात आलं नाही, सगळं समजून घ्या. हां हां सांगा. हे जे वाक्य आहे तसं पाहिलं गेलं तर हे आकारते स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती घडणार नाही. आता हे जे उदाहरण दिलं की स्वप्नामध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकतं, पण जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत तो जीव आहे आणि जीवाला दोनच अवस्था आहेत, एक तर जागृती नाहीतर दुसरी सुषुप्ती. तर त्याला तिथे जरी ज्ञान झालं तर तिथे खऱ्या अर्थाने जागृतीतच झालं. काय काय हरकत नाही, फार उत्तम, फार बारकाईनं चिंतन केलं, काय हरकत. त्यांनी सांगितलं की ज्ञानीपुरुषाला 2 अवस्था असतात, एक स्वप्न अवस्था आणि दुसरी समाधी अवस्था असते. एक स्वप्न अवस्था आणि दुसरी, आणि अज्ञानी पुरुषाला 2च अवस्था असतात, एक जागृती असते किंवा दुसरं असतं सुषुप्ती. एवढ्या 2च अवस्था आहे, चांगलं लक्षात घ्या. सांगू का, ज्ञानीपुरुषाला 2च अवस्था, गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नात, कारण त्याचं जागृती आणि स्वप्न काय झालेले, दोन्ही एक झालेले. आणि अज्ञानी पुरुषाला काय, गेला तर सुषुप्तीत, समाधी तर त्याला माहीतच नाही, आणि आला तर जागृतीत, कारण त्याला स्वप्न काळात स्वप्न मिथ्या असं वाटतं का स्वप्न सत्यच वाटतं, म्हणजे त्याचं स्वप्नसुद्धा काय आहे, जागृतीच आहे की नाही. आणि जागृती तर अभि तो खास स्वारी आ गई, आहे की नाही, जागृती तर आहेच आहे की नाही.
मग महाराज काय म्हणतात, हे म्हणणं बरोबर आहे. कोणतं म्हणणं बरोबर आहे? जागृतीत ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. जो ज्ञानी पुरुष आहे त्याला ही काय आहे, तो दोनच अवस्था आहे. त्याला काय आहे, स्वप्न. बरोबर आहे ना? इथं उलट लागणार नाही. हां त्याला दोन अवस्था आहे, स्वप्न आणि समाधी. स्वप्न आणि समाधी ज्ञानी पुरुषाला. मग आता त्याच्या दृष्टीनं आत्यंतिक निवृत्ती कशी होईल? जीवाच्या दृष्टीने. हां म्हणजे जीवाच्या दृष्टीनं खरा ज्ञानी पुरुषाचं हे स्वरूप आहे म्हणून. हां वा स्वप्न असलं तरी त्याच्या दृष्टीनं ती काय आहे, जागृतीच आहे का नाही? जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण त्याला स्वप्नसुद्धा काय आहे, म्हणजे स्वप्नात जरी त्याची निवृत्ती झाली ती सुद्धा काय आहे, जागृतीच आहे. म्हणून म्हणून स्वप्नस्थ पदार्थाची निवृत्ती ही जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही. ही गोष्ट काय आहे, सत्य आहे, काय हरकत नाही. वा लक्षात आलं ना? पण याचं स्पष्ट, याचा अर्थ मी सांगितलं ते खोटं आहे असं नाही. ते खरं समजलं म्हणून हे विधान करता आलं, आहे की नाही? तर आता विनाशरूप आत्यंतिक निवृत्ती स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञानावातून घडणार नाही हे खरे. परंतु दंडाधिकांच्या प्रहाराने घटादी कार्याची उपादान कारण जी मृत्तिका, ती लयरूप जी दुसरी निवृत्ती, ती स्वप्नाचा हेतू जो निद्रादोष त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञानावातून संभवते. हे वाक्य खूप मोठं झालेलं आहे. सगळे पद जर आपण लक्षात घेतली तर जे तर नाही तर उगीच हे अवघड आहे असं वाटतं. तर आपल्या डोळ्यापुढे हे सगळं दिसलं तर काय अवघड नाही. इथपर्यंत दिसलं ना? आता बघा ते म्हणतात त्यात पहिली कारण कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञानावाचून घडणार नाही. हे वाक्य अन्वयाने सांगितलं लवकर. कसं अन्वय करून सांगायचं सांगा. स्वप्नाची कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही जागृतीमध्ये ब्रह्मज्ञानावाचून घडणार. बरोबर. चालेल ना? तसाच अर्थ करावा लागेल त्याचा. अन्वय करताना स्वप्नातल्या पदार्थाची आत्यंतिक निवृत्ती ही जागृतीमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही असा अन्वय करावा. चांगले. तर आता हे खरे, परंतु आम्ही काय सांगतो, जी निवृत्ती होते ती निवृत्ती अधिष्ठान ज्ञाना वाचूनही होऊ शकते. कशी होते तर लयरूप निवृत्ती स्वप्नातल्या पदार्थाची होऊ शकते. कशी? जसं दंड आहे आणि त्या दंडाने एखादा घट आहे आणि घटाचा आपण घटावर प्रहार केला तर त्या घटाची निवृत्ती होते की नाही? परंतु घटाची निवृत्ती होते का मातीची निवृत्ती होते? घटाची निवृत्ती. त्या खापऱ्यांमध्ये तो घट असतोच की नाही? बरोबर आहे की नाही? का मातीमध्ये निवृत्ती झाली पुन्हा घट उत्पन्न होतं की नाही? होऊ शकतो की नाही? म्हणजे त्याचे काय होते, आपलं कारण, त्या कारणामध्ये लयरूप निवृत्ती होते की नाही? होते. परंतु त्याच्यासाठी त्याची आत्यंतिक निवृत्ती होते का? नाही. पण लयरूप निवृत्ती होते की नाही? होते. तसं या ठिकाणी लयरूप निवृत्ती दंडाधिकाच्या साह्याने घटावर प्रहार केला असता घटाची उपादान कारण कोण आहे? मृत्तिका. त्या मृत्तिकेमध्ये त्याची जी होणारी जी निवृत्ती ती लयरूप आहे का आत्यंतिक निवृत्ती आहे? लयरूप निवृत्ती होऊ शकते. तसंच या ठिकाणी स्वप्नातले जे पदार्थ आहेत ते स्वप्नातले पदार्थ कशामुळे दिसतात? निद्रादोषजन्य अविद्येमुळं. तेव्हा त्या निद्रादोषजन्य अविद्या, त्या अविद्येची निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही. पण लयरूप निवृत्ती जर व्हायची असेल तर ती कशामुळे दिसलेले आपल्याला स्वप्नस्थ पदार्थ? निद्रादोषामुळे. मग जर मनुष्य निद्रेतून निद्रादोष गेला म्हणजे झोप मोडली तर त्या ठिकाणी स्वप्नातल्या पदार्थाची निवृत्ती होईल का नाही? ती आत्यंतिक होईल का लयरूप होईल? लयरूप निवृत्ती व्हायला काय हरकत आहे का? नाही. किंवा एखादा माणूस निद्रा गेली म्हणणं काय आणि जागा झाला म्हणजे काय? किंवा जर त्याला जागृती आली म्हणजे जागृतीची उत्पत्ती किंवा निद्रेचा नाश झाला तर त्या ठिकाणी स्वप्नाच्या पदार्थाची निवृत्ती जागृतीमध्ये होईल का निद्रानाशानंतर होईल? दोन्ही काय आहे? निद्रेचा नाश होणं म्हणजेच काय? जागृत. मग आता स्वप्नस्थ पदार्थाची निवृत्ती निद्रा दोष गेला असता होईल का नाही? आणि जागृतीची उत्पत्ती झाली तर होईल का नाही? आणि होणारी जी उत्पत्ती काय, होणारी जी निवृत्ती कोणाची? स्वप्नस्थ पदार्थांची. ती लयरूप निवृत्ती आहे का आत्यंतिक निवृत्ती आहे? लयरूप निवृत्ती आहे. लक्षात आलं ना? मग आम्ही जे तुम्हाला म्हटलं होतं
की काय कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानाने होते, बरोबर आहे का नाही? कधी कधी कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञाना वाचून लयरूप निवृत्ती होऊ शकते आणि कल्पित पदार्थाची आत्यंतिक निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानेच होते. मग आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही? लक्षात आलं की नाही? फक्त काय करावं लागतील, निवृत्तीचे दोन प्रकार मानावे लागतील. एक कोणते? लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. आळसले नाही ना अजून? एवढा परिच्छेद तरी घ्या. मग आता बघा, दंडाधिकाच्या प्रहाराने घटादी कार्याची उपादान कारण जी मृत्तिका, ती लयरूप जी दुसरी निवृत्ती, ती स्वप्नाचा हेतू दोन निद्रादोष त्याच्या नाशाने. स्वप्नाला हेतू कोण आहे? निद्रादोष. आणि त्या निद्रादोषाचा नाश झाला तरीसुद्धा त्या ठिकाणी स्वप्न पदार्थाची निवृत्ती होईल की नाही? होईल. कोणती निवृत्ती होईल? लयरूप निवृत्ती. किंवा दुसरं आम्ही सांगतो, स्वप्नाच्या विरोधीची जागृती. स्वप्नाच्या विरोधी कोण आहे? जागृती. आणि तिच्या उत्पत्तीने, म्हणजे कोणाच्या उत्पत्तीने? जागृतीच्या उत्पत्तीने. ती कुठं होईल? अविद्येत. त्या पदार्थांची निवृत्ती, स्वप्नस्थ पदार्थांची निवृत्ती कुठं होईल? आता अविद्येत. कारण स्वप्नस्थ पदार्थाचं कारण कोण आहे? अविद्या. आणि त्या अविद्येचा नाश झाला आहे का जागृती आल्याबरोबर? नाही. कारण ब्रह्मज्ञान झालं आहे का? नाही. ब्रह्मज्ञान झालं नाही तरी तिची निवृत्ती होईल का नाही? होईल. कोणती निवृत्ती होईल? लयरूप निवृत्ती. आणि ती ब्रह्मज्ञाना वाचून घडण्याला हरकत नाही. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील पदार्थांची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका केली होती. तिचे समाधान सांगतो. आता ही शंका निवृत्त झाली का नाही? आता दुसरी शंका केली होती त्यांनी, जर दोन्ही पदार्थांचं, जागृतीतल्याही पदार्थांचं कारण कोण आहे? अविद्या. स्वप्नस्थ पदार्थाचे कारण कोण आहे? अविद्या. स्वप्नस्थ पदार्थाचं अधिष्ठान अविद्या, अविद्येचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. तुम्ही डोळे तारोटून पाहिल्याने होणार नाही. जर जात असला आतमध्ये तर घ्या, नाही तर आपण बंद करू. याच्यामध्ये असं काही नाही, कोणी एक जण वरबोट केलं तरी बंद करू आपण. जर याच्यामध्ये इथपर्यंत लक्षात आलं ना. दुसरी शंका काय केली होती त्यांनी, की तुम्ही सत्ता 3 सांगितल्या, पण सत्ता 3 सांगितल्या पण आम्हाला आत्तापर्यंत विचार सागरा तर सगळं चिंतन डोळ्यासमोर आहे. आहे की नाही? आम्ही काही कधी झोपत नव्हतो. आहे की नाही? सगळं मनपूर्वक ऐकलेलं आहे. आत्ताच केवळ डोळे तरवटून पाहतो, आतमध्ये काहीच जात नाही आणि तुम्हाला समजून देत नाही की आम्ही झोपलं की जागे. असं तुम्ही आम्हाला मुळीच समजू नका. आम्ही खरं खरं सांगतो. तर ते काय सांगतात, आता दुसरी शंका काय केली होती, स्वप्नाचं अधिष्ठान, स्वप्नस्थ पदार्थाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, जागृत पदार्थाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य. स्वप्नस्थ पदार्थाचं कारण अविद्या, जागृत पदार्थाचं कारण अविद्या. मग कारण आणि अधिष्ठान दोन्ही स्वप्नस्थ पदार्थांचं एक असताना त्यांच्या सत्तेमध्ये एकाला प्रातिभाषिक सत्यत्व आणि एकाला व्यावहारिक सत्यत्व असा भेद तुम्हाला करता येणार नाही, अशी तुमची होती शंका. त्या शंकेचं निवारण आता तिचे समाधान सांगतो. तिचे म्हणजे त्या शंकेचे समाधान सांगतो. काय बघा, जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादी अविद्येपासून उत्पन्न होतात आणि जागृत देहादी पदार्थ जे आहेत, जागृतीतले पदार्थ ते अविद्येपासून उत्पन्न होतात. पण त्याच्या ठिकाणी निद्रा नावाचा दोष आहे का? आता निद्रा नावाचा दोष आहे का? म्हणजे याचा अर्थ जागृतीतले पदार्थ दोषरहित अविद्येचं काय आहे? कार्य. आणि स्वप्न पदार्थ लक्षात येते ना तुमच्या? हां, हे लक्षात येतं का? जागृती देहादी पदार्थ दोषरहित अनादी अविद्येपासून उत्पन्न होतात. आता जागृतीतल्या पदार्थाला निद्रा नावाचा दोष आहे. जसं स्वप्नस्थ पदार्थ, तसं जागृतीतले पदार्थ दोषरहित अविद्येचं कार्य म्हणता येईल का? कार्य. दोषरहित अविद्येचं कार्य आहे. आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होतात. स्वप्नातले पदार्थ कशामुळे उत्पन्न झाले? दोषसहित. आणि दोष कोणता इथं? निद्रा नावाचा दोष. तुम्ही म्हणा झोप येणं काय दोष आहे का? पाठात आम्ही सकाळपासून उठलो, नाश्ता पण झाला सकाळी, त्याच्यामुळे थोडं जाड्डे येणं स्वाभाविक आहे. तो दोष नाही, स्वप्नातलं कारण सांगितलं. स्वप्न त्याच्यामुळं पडतं म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? निद्रा दोषसहित अविद्या. आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होतात. याच कारणामुळे जागृत पदार्थास व्यावहारिकत्व व स्वप्न पदार्थास प्रातिभाषिकत्व असा भेद केला आहे, निष्कारण नाही. जरी दोन्हीचं अधिष्ठान एक असलं, दोन्हींचं कारण एक, स्वप्नस्थ पदार्थाचं अधिष्ठान आणि अविद्या हे कारण दोन्ही एक असले तरीसुद्धा आम्हाला प्रातिभाषिक सत्ता आणि
व्यावहारिक सत्ता, जागृत पदार्थांना व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नस्थ पदार्थांना प्रातिभाषिक सत्ता असा भेद करता येतो. त्याचं कारण सांगतात. याचं कोणतं कारण आहे तर जे जे दोषरहित अविद्येचं कार्य असतं, जागृतीतले पदार्थ दोषरहित अविद्येचं कार्य आहे का नाही, मग जे जे दोषरहित अविद्येचं कार्य असतं त्याला आम्ही काय म्हणतो व्यावहारिक सत्ता आहे. आणि जे दोषसहित अविद्येचं कार्य असतं त्याला प्रातिभाषिक म्हणतात. मग आम्हाला सत्ताभेद करता येईल का नाही आता? मग सत्ता 3 का सत्ता 2? सत्ता 3 की सत्ता 2? आता इथं सत्ता काय आहेत? 3 आहेत. असा मग व्यावहारिक सत्ता वेगळी आहे की नाही? कारण काय दोषरहित अविद्येचं कार्य आहे. दुसरी स्वप्नातल्या पदार्थाची सत्ता भिन्न आहे का नाही? ती निद्रा दोषसहित अविद्येचं कार्य आहे. जागृत पदार्थास व्यावहारिकत्व, स्वप्न पदार्थास प्रातिभाषिकत्व असा भेद केला आहे, निष्कारण नाही. आम्ही उगीच्या उगीच कारण एक आणि अधिष्ठान एक तरी 2 सत्ता भेद उगीच केला का? कशाला आम्हाला आणखीन एक आकडा ध्यानात ठेवायला लावला? असं आहे का? आवश्यक आहे का? निष्कारण नाही. हां. परंतु आता एवढं झालं. परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक अशी 3 प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मानली आहे. आता तुम्ही म्हणाल की बरं झालं आपल्या उजव्या खांदीत आलं. यांनी काय झालं? 3च सत्ता सांगितल्या. ते म्हणतात बाबा स्थूल मानाने 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक ह्या 3 सत्ता ज्या आहेत त्या स्थूल दृष्टीने मानल्या आहेत. स्थूल दृष्टीने म्हणजे ज्याची बुद्धी स्थूल आहे त्याला सिद्धांतावर आरूढ करण्यासाठी मानल्या आहेत. नाही तर तू म्हणशील आता तू पुन्हा सिद्धांत घेशील आमचा आणि पुन्हा छल करायला काय होईल? पुन्हा शब्द छलाला पुढं जाऊन प्रवृत्त होशील म्हणून सांगतात. परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक अशा 3 प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मानली आहे. वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थांची एक प्रातिभाषिक सत्ता मानणे योग्य आहे. आता यांनी केला होता शब्दछल, यांना सांगायचं आहे सिद्धांत, आहे की नाही? म्हणून ते म्हणतात जरी आता तुला एवढं निराकरण करू शकलो, भेद आम्ही प्रतिपादन करू शकलो, पण हे स्थूल दृष्टीनं झालं. वास्तविक जर विचार केला तर परमात्म्याची किंवा ब्रह्मचैतन्याची कोणती सत्ता आहे? पारमार्थिक सत्ता आहे. आणि जागृतीतील पदार्थ आणि स्वप्नस्थ पदार्थ ह्या दोन्हींची मिळून सत्ता प्रातिभाषिकच आहे असं सांगतात. आणि हे मानणं योग्य आहे. आता नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी, प्रतिज्ञा जरी केली आपण दोन्हींची सत्ता एक आहे म्हणजे व्यावहारिक आणि प्रातिभाषिक मिळून दोघांची सत्ता प्रातिभाषिकच आहे असं सांगितलं ना. मग आता ही जी प्रतिज्ञा केली याच्या अनुषंगाने पुढचं चिंतन मांडलं पाहिजे. तर ते आता पुढं मांडतात, उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव